समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मनुष्याने अध्यात्म क्षेत्रात तन मन धनाने केलेली गुंतवणूक चिरस्थायी असते, असे मत जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी व्यक्त केले। निमसोड तालुका खटाव येथील घारगे देशमुख परिवाराकडून सांगवड तालुका पाटण संत हरिबाबा पायी दिंडी सोहळ्यास नवीन रथ भेट देण्यात आले। या रथाचे पूजन प्रसंगी ते बोलत होते। दिवंगत आदर्श माता कैलासवासी तानुबाई आणि स्वर्गीय पिताश्री नारायणराव घारगे यांच्या स्मरणार्थ भिवंडी येथील उद्योजक प्रतापराव घारगे देशमुख यांनी हा रथ भेट दिला आहे। या नवीन रथाची गावातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माजी सरपंच दिगंबर देशमुख, विलासराव घाडगे, धनाजीराव देशमुख, अशोक घाडगे, सचिन राजे घाडगे, संजय देवकर, सागर बरकडे, राजू अण्णा मोरे, राजेंद्र कुंभार, राजेंद्र मोहिरे, हरिभक्त पारायण, जयंत जोंजाळ, महाराज शेखर काटकर, प्रताप घारगे देशमुख, युवराज घारगे देशमुख, ओंकार घारगे देशमुख आणि वैष्णव भजन मंडळ निमसोड आणि सांगवडकर दिंडी प्रमुख उपस्थित होते। यावेळी देशमुख यांनी घारगे परिवारांच्या धार्मिक सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे मनापासून कौतुक केले। तसेच नवीन रथामुळे दिवंगत आई वडिलांच्या स्मृती दीर्घकाळ जतन होणार असल्याचं सांगितलं। निलेश घारगे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले। पूजन झाल्यानंतर संपूर्ण गावातून नवीन रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर उपस्थित वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। या ठिकाणी श्री संत योगी हरिबाबा पायी दिंडी सोहळा सांगवड तालुका पाटण गेले 17 वर्ष या पालखीची आपण सेवा करीत आलो आहोत। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, निमसोड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।